बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये आता सातत्यानं नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत। वेगवेगळे तपासाचे जे तपशील आहेत ते सातत्यानं समोर येत आहेत आणि या प्रकरणामध्ये मुंबई तकनं सुरुवातीपासून बाजू लावून धरलेली आहे। या प्रकरणातले वेगवेगळे अँगल जे आहेत ते समोर आणलेले आहेत। आता या प्रकरणामधला एक जो आरोपी आहे महेश केदार, या महेश केदारच्या मोबाईलमधून काही गोष्टी, काही खळबळजनक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत आणि त्याचा जो रिपोर्ट आहे तो माझ्या हातामध्ये आहे आणि आपण सातत्यानं बघतोय की सातत्याने या प्रकरणामधले जे काही गंभीर गोष्टी आहेत, म्हणजे संतोष देशमुखांना किती क्रूरपणे मारलेला आहे, या प्रकरणातले काही व्हिडिओज असतील, काही फोटोग्राफ्स असतील जे ग्रॅब केलेले होते ते समोर आले होते आणि आता महेश केदारच्या मोबाईलमधून जवळपास 15 व्हिडिओ आणि काही फोटोग्राफ्स समोर आलेले आहेत। ते तपशील असलेला हा रिपोर्ट आहे आणि या रिपोर्टमधूनच संतोष देशमुखांना मारण्याची जी तीव्रता होती या आरोपींची, ती तीव्रता सुद्धा समोर येणार आहे। तर हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट त्या व्हिडिओंचा आणि तो फोटोंची माहिती सांगणार आहे आणि या रिपोर्टमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हेच मी तुम्हाला काही मिनिटांमध्ये सांगणार आहे। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे एक तपास अधिकारी आहेत अनिल गुजर यांनी महेश केदार हा जो आरोपी आहे या प्रकरणामधला, तर महेश केदारचा मोबाईल तपास अधिकाऱ्यांनी हस्तगत केला आणि या मोबाईलमध्ये जवळपास 15 व्हिडिओ जे की या घटनेशी संबंधित आहेत आणि संतोष देशमुखांना मारहाण करतेवेळीचे ते व्हिडिओ आहेत। त्यांची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेचे हे व्हिडिओज आहेत। 15 व्हिडिओ आणि 8 फोटो हे या मोबाईलमधून समोर आलेले आहेत आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं संतोष देशमुखांना मारण्यात आलेला आहे असं या व्हिडिओ आणि या फोटोवरून दिसून येत आहे। तर याच व्हिडिओंची जी स्टोरी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे, कारण व्हिडिओ तर अद्यापपर्यंत तरी माध्यमांकडे किंवा कुणाकडे आलेले नाही आहेत, मात्र या रिपोर्टमध्ये त्या व्हिडिओबाबतची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। तर नेमकी ही माहिती काय आहे, ती व्हिडिओ बाय व्हिडिओ, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नेमकी माहिती काय आहे, प्रत्येक फोटोची माहिती काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावरून तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की संतोष देशमुखांना किती क्रूरपणे मारण्यात आलेला आहे। तर यामधला जो पहिला व्हिडिओ आहे तो ज्यावेळेस अधिकाऱ्यांनी प्ले केला त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये 5 इसम हातामध्ये पांढऱ्या रंगाचा पाईप व वायरसारख्या हत्यारानं तसंच लाथाबुक्क्यानं एका पांढऱ्या व गजगा रंगाच्या चौकडी डिझाईन असलेला शर्ट घातलेल्या इसमास शिवीगाळ करून मारहाण करताना दिसत आहेत। हा पहिला व्हिडिओ होता। दुसऱ्या व्हिडिओमध्ये 5 इसम हातामध्ये पांढऱ्या रंगाचा पाईप वायरसारख्या हत्यारानं तसंच लाथाबुक्क्यानं एका पांढऱ्या व गजगा रंगाच्या चौकडी डिझाईन असलेल्या शर्ट घातलेल्या इसमास शिवीगाळ करून मारहाण करताना दिसत आहेत। तसेच तपकिरी रंगाचा पाईप मारहाण होत असलेल्या इसमाच्या पाठीजवळ पडलेला दिसत आहे। तसंच काळा टी शर्ट घातलेला इसम हा मारहाण होत असलेल्या इसमाची पॅन्ट काढताना दिसत आहे। आता अर्थात आपल्याला सांगण्याची गरज नाही की मारहाण कुणाला होत होती, तर मारहाण ही संतोष देशमुखांना केली जात होती आणि मारहाण जी आहे ती हे सगळे आरोपी मिळून करत होते। यातला जो तिसरा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की काळ्या रंगाचा जॅकेट, काळ्या रंगाचा टी शर्ट, निळ्या रंगाची जीन्स घातलेला इसम हा बुटाच्या लाथाने एका पांढऱ्या व गजगा रंगाच्या चौकडी डिझाईन असलेल्या शर्ट घातलेल्या व पॅन्ट नसलेल्या इसमास शिवीगाळ करून मारहाण करत असून गळ्यात मफलर व अंगात चौकडी डिझाईनचा फिकट विटकरी शर्ट व निळसर रंगाची पॅन्ट घातलेला इसम हा हातात वायरसारखे हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करताना दिसतंय। तर याच्यातली चौथी इमेज आहे या रिपोर्टमध्ये दाखवलेली आहे। या फोटोमध्ये असं दिसतं की एक पांढऱ्या रंगाचा व गजगा रंगाचा चौकडी डिझाईन असलेला शर्ट घातलेला इसम जो आहे मारहाण झालेल्या अवस्थेमध्ये बसलेला दिसत आहे, म्हणजे संतोष देशमुख हे तिथं बसलेले दिसत आहेत असं या फोटोवरून दिसून येते। यानंतरचा जो फोटो आहे त्यामध्ये संतोष देशमुखांना वायरसारख्या हत्यार हातात घेऊन आणि संतोष देशमुख तिथं दिसत आहेत आणि वायरसारखं हत्यार हातात घेऊन उभा असलेला अर्धवट माणूस यामध्ये दिसत आहे। यानंतरचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये एक पांढऱ्या व गजगा रंगाच्या चौकडी डिझाईन असलेला शर्ट घातलेला व पॅन्ट नसलेला तसेच लालसर व पांढरट रंगाचा धागा गळ्यात असलेला इसमास गळ्यात मफलर असलेला आणि अंगामध्ये चौकडी डिझाईनचा फिकट विटकरी शर्ट व निळसर रंगाची पॅन्ट असलेला इसम शिवीगाळ करून
तपकिरी रंगाच्या लवचिक पाईपनं मारहाण करताना दिसतोय आणि अंगात गडद विटकरी रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती मोबाईलमध्ये शूटिंग करताना दिसतोय। तसंच या व्हिडिओच्या शेवटी एक काळसर रंगाचा शर्ट व कानटोपी घातलेला इसम दिसत असून पोलीस तपासादरम्यान सदर इसमाचे नाव महेश केदार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तसेच सदर व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दिसत असून त्याच्या पाठीमागील नंबर प्लेटवरती काही अस्पष्ट व 333 हा नंबर दिसून येतोय। याच्यामधला जो पुढचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांना कॉलरला धरून हे लोक मारहाण करतायत आणि त्यांना कॉलरला धरून पाठीमागे टेकवून बसताना दिसत आहेत। तर त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये एक इसम मोबाईलवर शूटिंग करत असून त्याचा अर्धवट हात दिसतोय आणि एक पांढऱ्या व गजगा रंगाच्या चौकडी डिझाईन असलेल्या शर्ट घातलेल्या व पॅन्ट नसलेल्या व्यक्तीच्या तोंडावर तसेच इतर ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आल्याचं दिसून येतंय। याच्यातला जो पुढचा व्हिडिओ आहे यामध्ये सुद्धा संतोष देशमुखांना मारहाण करत असल्याचं दिसून येतंय आणि यामध्ये एक व्यक्ती जो आहे, एक आरोपी जो आहे तो मोबाईलमध्ये शूटिंग करताना दिसतोय आणि त्याच्यामध्ये त्याचा हात असल्याचं दिसतोय असं या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे। यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये एक अंगात चौकडी डिझाईनचा फिकट विटकरी शर्ट व निळसर रंगाची पॅन्ट घातलेला इसम हा हातामध्ये तपकिरी रंगाचा लवचिक पाईप घेतलेला तसेच गडद विटकरी रंगाचा शर्ट घातलेला इसम असे दोघ जण, एक पांढऱ्या रंगाचा व गजगा रंगाचा चौकडी डिझाईन असलेला शर्ट घातलेला व्यक्ती व पॅन्ट नसलेल्या, गळ्यात लालसर पांढरा धागा असलेल्या व तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेल्या इसमास जबरदस्तीने काहीतरी विचारताना दिसत आहेत। याचा अर्थ असा आहे की संतोष देशमुखांना हे जे आरोपी आहेत ते मारहाण करत होते आणि त्यांना तिथं जबरदस्तीने काहीतरी विचारत होते असं या व्हिडिओमधून दिसून येतंय। त्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यात संतापजनक असा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मारहाण झालेल्या इसमास जबरदस्तीने सुदर्शन गुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावून त्यास जबरदस्तीने खाली पाडून एक काळा टी शर्ट व ग्रे कलरची जीन्स पॅन्ट घातलेला इसम जखमीच्या तोंडात उभ्याने लघवी करताना दिसतोय आणि हा जो व्हिडिओ आहे याचे ग्रॅब सुद्धा समोर आले होते। त्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये एकच संतापाची लाट उसळली होती आणि हाच व्हिडिओ जो आहे तो महेश केदार या आरोपीच्या मोबाईलमधून आता तपास अधिकाऱ्यांनी हस्तगत केलेला आहे। यानंतरचा जो एक व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा या जखमी झालेल्या इसमास अंगातील कपडे काढून उघडे करून चॉकलेटी रंगाच्या अंडरविअरवरती बसवल्याचं दिसत आहे आणि एक इसम तपकिरी रंगाच्या पाईपनं पाठीत मारहाण करताना तर दुसरा व्यक्ती शूटिंग घेताना दिसत आहे। म्हणजे संतोष देशमुखांची अंगावरची पूर्ण कपडे काढून त्यांना अंडरवेअरवरती बसवून ते अत्यंत गंभीर जखमी झालेले असताना सुद्धा त्यांना ते आरोपी जे आहेत ते मारहाण करताना दिसत आहेत असं या व्हिडिओतून एकंदरीत दिसून येतंय। त्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा संतोष देशमुखांना इतक्या हाल पद्धतीनं मारहाण केलेली दिसत आहे आणि त्यांना त्यामध्ये ते आरोपी जे आहेत ते काहीतरी जबरदस्तीनं बोलायला लावून त्यांची शूटिंग करताना तिथं दिसून येत आहेत आणि एका इसमाचा म्हणजे एका आरोपीचा जो आहे तो हात यामध्ये दिसून येतोय असं या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे। यानंतरची एक इमेज आहे, ही जी इमेज आहे ही इमेज कशी आहे ती एकंदरीतच बघा। यामध्ये एका जखमी इसमाच्या अंगातील कपडे काढून त्यास काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ जवळ उघडे करून चॉकलेटी रंगाच्या अंडरविअरवर पाठमोरा बसवल्याचं दिसतंय। सदर अंडरविअरवर मागील बाजूस स्कॉट असं इंग्रजीत प्रिंट केलेलं दिसतंय। सदर इसमाच्या पाठीवर अनेक जखमांचे काळसर लालसर रंगाचे व्रण दिसत आहेत। सदर जखमीच्या गळ्यातील लालसर पांढरट रंगाचा धागा दिसून येत नाहीये। यानंतरची जी एक इमेज आहे त्या इमेजमध्ये नेमकं काय आहे तेही बघा। यामध्ये जखमी इसमास अंगातील कपडे काढून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ जवळ बसवलेला आहे आणि त्या इसमाच्या पाठीवरती अनेक जखमांचे काळसर व लालसर रंगाचे व्रण दिसत आहेत। म्हणजे संतोष देशमुखांच्या अंगावरचे जे वळ आहेत ते या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत असं या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानंतरचाही फोटो एकंदरीत तसाच दिसून येतोय जे वर्णन आधीच्या फोटोमध्ये करण्यात आलेलं आहे। यामध्ये संतोष देशमुखांच्या अंगावरचे व्रण हे दिसून येत आहेत असं या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे। यानंतरचा जो फोटो आहे तो मात्र फार भीषण आहे। यामध्ये या फोटोमध्ये असं दिसतंय असं या रिपोर्टमध्ये सांगितलंय की संतोष देशमुखांच्या अंगावरती ठिकठिकाणी जखमा दिसत आहेत आणि त्यांच्या दोन्ही पायावर गुडघ्याच्या खालील बाजूस रक्ताचे ओघळ जे आहेत ते तळपायापर्यंत आलेले दिसून येत आहेत असं या फोटोमध्ये दिसतंय। यानंतरच्या फोटोमध्ये सुद्धा संतोष देशमुखांनाच हालहाल करून मारल्याचं
आणि त्यांच्या गळ्यातील जो धागा आहे तो या फोटोमध्ये दिसत नाही असं यामध्ये सांगितलेलं आहे आणि अंडरवेअरवरतीच त्यांना उतान्या स्थितीमध्ये झोपवण्यात आल्याचं यामध्ये दिसून येतोय आणि त्यांच्या नाकातोंडातून रक्त आल्याचं दिसत आहे। यानंतरचा जो फोटो आहे त्यामध्ये संतोष देशमुखांना उतान्या स्थितीमध्ये झोपवण्यात आलेला आहे आणि एक गडद विटकरी रंगाचा शर्ट असलेला इसम त्यांना क्रीम कलरची आणि काळ्या रंगाचा बेल्ट असलेली ठिकठिकाणी रक्ताचे डाग असलेली पॅन्ट घालताना दिसून येतो आहे। म्हणजे संतोष देशमुखांना त्यांनी आधी अंडरवेअरवरती तिथं उतानं झोपवलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी संतोष देशमुखांना पॅन्ट घालण्याचा त्या आरोपींनी प्रयत्न केला असं या रिपोर्टमध्ये एकंदरीतच सांगण्यात आलेलं आहे। या व्हिडिओमध्ये असं दिसतंय, असं सांगितलंय की एका जखमी इसमाच्या अंगातील कपडे काढून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीजवळ उघडे करून चॉकलेटी रंगाच्या अंडरवेअरवर उतान्य स्थितीत झोपवल्याचं दिसतंय। एका गडद विटकरी रंगाचा फुलबाहीचा शर्ट असलेल्या इसमानं त्यास क्रीम कलरची तसंच काळ्या रंगाचा बेल्ट असलेल्या ठिकठिकाणी रक्ताचे डाग असलेली पॅन्ट घातलेली दिसत आहे। त्यानंतरचा जो एक व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा रक्ताचे डाग असलेला शर्ट घालण्याकरता त्यांना उठवून बसवण्यात आलेलं दिसून येत आहे। म्हणजे संतोष देशमुखांना उठवून बसवलं आणि त्यानंतर त्यांचा जो हातातला फाटलेला आणि रक्ताचे डाग असलेला जो बनियन आहे तो फेकून देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे। आणि यातला जो शेवटचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये अंधार पडल्याचं दिसून येतं आहे आणि अंधारामध्ये हा व्हिडिओ जो आहे हा स्पष्ट दिसत नाही आणि या व्हिडिओमध्ये एक इसम कणत आहे असं एकंदरीत दिसून येत आहे आणि अर्थातच हा कणत असणारा इसम दुसरा तिसरा कुणी नाही तर तो संतोष देशमुख हे आहेत। एकंदरीतच हे जे वर्णन आहे हे त्या व्हिडिओ आणि फोटोंचं आहे ज्यामध्ये संतोष देशमुखांना हाल करून मारण्यात आलेला आहे। आता तपास अधिकारी अनिल गुजर यांनी हा सगळा जो डेटा आहे तो महेश केदारच्या मोबाईलमधून हस्तगत केला आहे आणि तो जमासुद्धा केला आहे। मात्र एकंदरीत हे व्हिडिओ आणि फोटो अद्याप तरी समोर आलेले नाहीत, त्याचे ग्रॅब्स काही दिवसांपूर्वी समोर आले होते। मात्र या फोटोंचं आणि या व्हिडिओंचं वर्णन जे आहे ते या रिपोर्टमध्ये इत्थंभूत पद्धतीनं दिलेलं आहे। एकंदरीत आपण इमॅजिन करू शकतो की किती विचित्र पद्धतीनं किती क्रूर पद्धतीनं संतोष देशमुखांना या आरोपींनी मारहाण केली आहे। अजूनही संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचा लढा सुरू आहे आणि एक आरोपी जो आहे तो अजूनही फरार आहे। कृष्णा आंधळे असं त्याचं नाव आहे। तो आरोपी अजूनही पोलिसांना किंवा तपास यंत्रणांना सापडत नाही आहे। हे एकंदरीतच दुर्दैव म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुखांचा खून केला आहे, ही खून करण्याची पद्धत जी आहे ती किती क्रूर आहे हेच एकंदरीत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आलं असेल। आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।